आता घेणार पॉइंट हे मला तुम्हाला देणं मस्त होतं. हा नोजचा आता पार्ट कुठला घेणार तुमचा मी आता भाग घेणार आहे फॅरनेक्स. चला फेरिनिक्स दिस पार्ट गोइंग पॉइंट लिहून घ्या बघा. YNX करा फॅरनेक्स. नोज पार्ट फॅरनेक्स. ठीक आहे, ये लिखित करो. तर इट इज अ डिव्हिजिबल इनटू 3 पार्ट्स. याला सुद्धा काय केलं रितेश, याला सुद्धा काय केलं 3 पार्ट मध्ये डिवाइड केलं. द नासोफॅरिंक्स इज द uppermost part from the nasal chamber. It leads or into oropharynx, common passage for food and air, and third है laryngopharynx. 3 पार्ट आहे म्हणजे टी डायग्राम आपण केलेली बरी म्हणजे तुम्हाला त्याचे पण लक्षात घ्या. आता आपण काय घेतो काय रेस्पिरेटरी सिस्टम, तर ते रिजन ते ह्याचे होते नसल कॅव्हिटीचे होते ते आपण अगोदर घेतलेले. वेस्टिब्यूल, दुसरं कोणतं रेस्पिरेटरी पार्ट, आणि थर्ड पार्ट एकदम ऑल्फॅक्टरी सेन्सर ऑर्गन ते नसलचे होतं. पण फॅरनेक्सचे पण 3 पार्ट आहेत, तर ते काय करा डायग्राम करा. चला बरं, फर्स्ट पार्ट घ्यायचा. फर्स्ट पार्ट नॅसो फॅरनेक्स नॅसो गोविंद. दुसरा पार्ट घ्या बाळा ओरो फॅरनेक्स. तिसरा पार्ट घ्या बाळा, थर्ड पार्ट घ्या लॅरिंगो फॅरनेक्स. इकडे जाणार नाही. हा आता त्याच्यामध्ये पण टिक माहिती द्या, हे कोणता बाह्य भाग आहे म्हणजे एकदम अप्पर मोस्ट पार्ट आहे. अप्पर मोस्ट पार्ट हे फर्स्ट. नंबर 2 त्यानंतर कोणता आहे तुम्हाला तो मिडल पार्ट आहे. हा कुठला येईल मिडल आहे. आणि तिसरा कोणता आहे लोअर पार्ट येईल. ओके, दिस इज 3 parts. Upper, lower, upper, middle, lower. ठीक है, it is divisible into 3 parts. Pharynx. It is a 3 divisional part. The nasopharynx is the uppermost part from the nasal chamber. Nasal chamber चा सगळ्यात वरचा पार्ट जो आहे तो कुठला nasopharynx. It is lead into oropharynx, common passage for food or air. तुम्हाला माहिती आहे का, एक मधामध्ये जे सेकंड मिडल येतो ना, तिथं आपण जे अन्न खातो ठसका कधी कधी एकदम घाई गडबडीत खाताना आपण हे करतो सिंग करतो, ते त्या फूड आणि याचा त्या मधला जो पॅसेज आहे त्याला म्हणतात ओरोफॅरनॅक्स. आणि तिसरा सांगितलं असंच कंटिन्यू बिलो ऍट द लॅरिंगोफॅरनॅक्स बिटवीन द नासोफॅरनॅक्स अँड ओरोफॅरनॅक्स इज द प्लेट बोन. The pharynx has a set of lymphoid organs called tonsil. लक्षात घ्या, हे पार्ट म्हणजे तुमचा असते टॉन्सिल. तुम्हाला जेव्हा सर्दी होते, कॉमन कोल्ड होते, तुमचे टॉन्सिल वाढतात. आपण टॅबलेट घेतो आणि ते टॉन्सिल कमी होतात. हे दुखते ना टॉन्सिल का गाठी होते, ते फॅरनेक्सचा भाग आहे. चला आपण काय म्हणतो फॅरनेक्स. दिस इज कॉल्ड फॅरनेक्स. आणि त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणतो टॉन्सिल. द फॅरनेक्स आर द सेट ऑफ लिम्फॉइड ऑर्गन. त्या फॅरनेक्सचा जो सेट आहे, लिम्फॉइड ऑर्गन सेट आहे, त्याला आपण काय म्हणायचं गोविंद टॉन्सिल.
टॉन्सिल आपल्याला सगळ्यांनाच कन्सेप्ट माहिती आहे की टॉन्सिल आपण कधी घेतो, जेव्हा आपला सर्दी होते तेव्हा आपण गोळी घेतो, दुखते वेगळा, आणि सहज कॉमन मॅन म्हणतात अरे टॉन्सिल झाला मला, टॉन्सिल वाटतं. टॉन्सिल ग्रो होतो म्हणजे तुझं पेन होतं, कधी होते सर्दीमध्ये, कॉमन कोल्ड मध्ये. हे झालं फॅरनेक्सचा भाग. आता दुसरा लॅरिनॅक्स. हा आता हे झालं कम्प्लीट. आता कुठला पार्ट आहे लॅरिनॅक्स. हे आपण काय करतोय, रेस्पिरेटरी सिस्टीम. लॅरिनॅक्स हा पार्ट आहे. लॅरिनॅक्स अगोदर कोणता होता, फॅरनॅक्स. गोविंद हा पार्ट आहे बघा. इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स. याला दुसऱ्या भाषेमध्ये काय म्हणायचं, इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स. हा हे होय व्हॉइस बॉक्स. हे काय आहे तुम्हाला माहिती आहे, आपल्या मेलला इथं ऍडम्स ऍपल असतात. काय असतं, ऍडम्स ऍपल असतात. फिमेलला ऍडम्स ऍपल प्रेझेंट नसतात, मेलला ऍडम्स ऍपल प्रेझेंट असतात. मग आता हे तर तुम्हाला माहिती आहे लॅरिनॅक्स काय, इट इज अ कॉल्ड व्हॉइस बॉक्स. इट इज द पार्ट ऑफ द रेस्पिरेटरी ट्रॅक्ट विच कंटेन वोकल कॉर्ड फॉर प्रोड्युसिंग साऊंड. तुमचं आपण जे मी जे बोलतोय माझे शब्द बाहेर पडतात, हे साऊंड प्रोड्यूस कुठे होते, लॅरिनॅक्स. कुठे होते कडे साहेब, हे साऊंड प्रोड्यूस कुठे होते, लॅरिनॅक्स. होईल आपण जे बोलतो ते आवाज प्रोड्यूस कुठे होते, निर्माण कुठे होते, लॅरिनॅक्स. म्हणून त्याला काय म्हणायचं बाळा कडसे, इट इज कॉल्ड व्हॉइस बॉक्स, आवाजाचा बॉक्स. तिथंच तुम्हाला माहित आहे जेव्हा आपण लहान असतो तुमचे आवाज अजून फाटले नाही, तर बऱ्याच जणांचे फाटले, जे क्रॅक होतात ना आवाज, रफ आवाज, म्हणजे फिमेल मध्ये मेल मध्ये आवाज फाटतो. तुम्हाला माहित आहे 5वी 6वी पर्यंत मुलीचा मुलाचा आवाज सेम असतो, 4थी पर्यंत 5वी पर्यंत, पण नंतर आवाज फाटतो. तर व्हॉइस बॉक्सचा पडदा पडल्यानंतर ते त्याची साईज ग्रो होते आणि आवाज आपला काय होतो, थोडा रफ येतो. द लॅरिनॅक्स एक्सटेंड फ्रॉम द लॅरिनोगोफार्नॅक्स अँड द हायोइड बोन टू द ट्रॅचिया. आता हे कुठपर्यंत पसरलं त्याच्या अगोदर मी तुम्हाला 3 पार्ट दिले, तर ऑब्विसली फॅरनॅक्स कसे ते फॅरनॅक्स. तर त्या फॅरनॅक्सचं जे लोअर पार्ट आहे, कोणता लोअर पार्ट त्याचं नाव काय, लोअर पार्ट दिला फॅरनॅक्सचा 3 पार्ट दिलेला. पहिला पार्ट कोणता आहे, पहिला पार्ट कोणता आहे, अरे फॅरनॅक्सचा पहिला पार्ट कोणता आहे, ना कोणता आहे, नॅसो. दुसरा ओरो, कोणता आहे, आणि तिसरा कोणता आहे, हा. तर हा जो भाग आहे ना, इथं जे बोनी पार्ट आहे ना, हे सगळे या लॅरिनॅक्सचा भाग आहे, ठीक आहे. आणि इथं साऊंड प्रोड्यूस होतो. इट इज अ होलो पोकळ असं आहे, ट्युब्युलर स्ट्रक्चर. इट इज वॉल इज मेड ऑफ कार्टिलेज प्लेट्स हेल्ड बाय मेम्ब्रेन अँड मसल्स. इथं काय म्हणलं तर मेम्ब्रेन्स अँड मसल्स. इथं बारीक बारीक बोन सुद्धा येतात, छोटे छोटे या व्हॉइस बॉक्स मध्ये. याच्यावर आपला आवाज प्रोड्यूस होतो. म्हणून काही काही जणांना आवाज लागत नाही बिचारांना. आमचं नशीब, आमचा आवाज पहिलाच मोठा आहे खरंच. बऱ्याच जणांचा आवाज विदाऊट माईक जरी असतात आवाज ओकेच निघतो, टीचिंग करत असतात. बऱ्याच टीचरचा आवाज एकदा माईक काढा, आवाज निघू शकत नाही. आणि हे खरंच कधी कधी गॉड गिफ्ट असते. आणि तुम्हाला माहित आहे जे गायक सिंगर असतात त्यांना एवढं गॉड गिफ्ट असते, ते आपल्यापेक्षा नशिबान असतात. त्यांचा आवाज कधी मरत नाही. मग कुमार सानू असेल, उदित नारायण असतील, लता मंगेशकर असेल, कविता कृष्णमूर्ती असतील, श्रेया घोषाल, काय आवाज आहे, काय साऊंड आहे. कुमार सानू, उदित नारायण साधारणतः 90 पासून 30 वर्ष राज्य केलं, आणि आपण सगळेजण त्याची गाणी ऐकतो. जुने गाणी अजूनही रिपीट ऐकावीशी वाटत. त्यांच्या आवाजामध्ये एवढी मजा आहे, आणि ते गॉड गिफ्ट आहे, आणि ते तुम्हाला मला लाभलेलं नाही. पण ठीक आहे, पण साऊंड असणं ही काळाची गरज आहे. लता मंगेशकर इंडियाची गान कोकिळ आहे ती. लता मंगेशकरला तर भारताचा नंबर 1 आवाज मानला जातो. ए मेरे वतन के लोगो जेव्हा ते गीत लागते 26 जानेवारीला 15 ऑगस्टला, किती सुपर. ते कधी गायलेलं गाणं आहे, 1951 15 ऑगस्टला गायलं, 47ला. मग ते सगळा खेळ कशाचा आहे, साऊंड बॉक्स. कशाचा बॉक्स आहे, हा नक्कीच. बरं गायक लोक सुद्धा त्याची तपश्चर्या करतात. आपण कोणीकडे ओरडतो, कसे ओरडतो, आपला आवाज फाटतो, त्यांचा आवाज तेवढा ब्रेक होत नाही, कारण त्यांनी प्रॅक्टिस करत असतात. सकाळी 4 वाजता उठून
गुळ खाणं, आंबट पदार्थ टाळणं, खूप ते हे करतात, म्हणजे त्याची काय काळजी घेतात, आवाजाची प्रत्येक काळजी घेतात. आणि ते बॉक्स महत्वाचा आहे कोणता गोविंद, तर लॅरिनेक्स, जो व्हॉइस बॉक्स म्हणजे आवाज कुठे तयार होतो या पार्ट मध्ये होतो. ओके, लॅरिनेक्स मध्ये आपल्या याचा आवाज तयार होतो. आता आवाज असा तयार होत नाही ना रितेश, आवाज तयार काय पाहिजे, व्हायब्रेशन पाहिजे, एअर पाहिजे ना. मग याचा रेस्पिरेटरी सिस्टमचा पार्ट आहे. आवाज कसा तयार होतो, व्हायब्रेशन होतो ना, त्याला काय पाहिजे, एअर साऊंड पाहिजे, आणि ते तिथं तयार होतो. ओके, म्हणजे फॅरनॅक्स नंतरचा जो पार्ट आहे, तिसरा पार्ट फॅरनॅक्सचा जो थर्ड पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो, लॅर्निगो फॅरनॅक्स. तर याचा जो भाग आहे तोच भाग काय केला, तो लॅर्नेक्स म्हणून ग्राह्य धरला जातो. आणि ऑब्विसली कार्टिलेज प्लेट आहे, हेल्ड बाय मेम्ब्रेन अँड मसल्स. इंटरनली इट इज अ लाइन बाय अ पेअर. तू लेट का बाई गाडी, कसं काय, उद्यापासून मी लेट घेणार नाही. आता पाठवू का, आता पाठवू का, मी घेतच नाही. बाहेर पाहिलं माझ्या बघ बस. 6:38 टाइम किती, 6:38. चला आता पद्धतशीर आली लिंक कशाला तोडतेस. चला, तर लॅरिनेक्स हा पॉइंट महत्वाचा आहे. हॅलो काका, नाही या लगे आम्ही रेडी 7:30 येतो. झालं वाटत नाही बहुतेक. अरे मी क्लासवर आहे तेव्हाच केलं वाटतं अंबिकाना. पॉइंट क्लिअर. तर हा पॉइंट, membrane and muscle internally is lined by pair of folds, elastic vocal cords, true vocal cord. Elastic vocal cord म्हणजे काय, ते असं करते हो, म्हणजे हॅमरिंग करतं, व्हायब्रेट होतं, आणि त्याच्यावर ते साऊंड क्रिएट होतं. व्हॉइस इज प्रोड्यूस्ड बाय पॅसेज ऑफ एअर बिटवीन द वोकल कॉर्ड्स. वोकल कॉर्ड मध्ये आपली जेव्हा एअर जाते ना, ती एअर काय करते, व्हॉइस प्रोड्यूस करते. काय करते, तुम्ही कधी नाक धरून बोला बरं, बोलताय ते हवा नाही घ्यायची तरी बोलायचं, आवाज बरोबर येत नाही, तो का येत नाही. मग तो आवाज बरोबर येण्यासाठी काय लागते, आपल्याला एअर लागते. आणि ते मधात मोकळी जागा आहे गोविंद, आपल्या याच्यामध्ये एक मोठी ट्रॅक आहे, त्याच्यात मोकळी जागा आहे, त्यामुळे व्हॉइस बॉक्स म्हणतो. तिथे गेल्यानंतर ती हवा काय करते, घुमते आणि व्हायब्रेशन क्रिएट करते, त्यामुळे आपल्याला व्हॉइस प्रोड्यूस होतो. द वोकल कॉर्ड्स अँड मॉड्युलेशन्स क्रिएटेड बाय टंग, टीथ, लिप्स अँड नसल कॅव्हिटी. आणि साऊंड कसं क्रिएट होतं तुम्हाला माहिती आहे, इथं व्हायब्रेशन प्रोड्यूस होतं, तिथून व्हायब्रेशन कुठे येतात, आपल्या टंग्स, बरोबर. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला लहानपणी शिकवल्या गेलं असं, तुमची मराठी भाषा अपासून होती, त्यामध्ये स्वर आहेत, त्याला आपण इंग्लिशमध्ये व्हॉवेल्स म्हणतो, आणि त्याच्यामध्ये व्यंजन आहेत, त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कॉन्स्टंट. स्वर किती आहेत मराठीमध्ये, साधारणतः पहिले 12 होते, आता 14 आहेत, आणि कॉन्स्टंट किती आहेत साधारणतः 34, म्हणजे व्यंजन 34, टोटल मिळून 50 आहेत. तर आता मुद्दा असा आहे गोविंद, इकडे बघा, पहिल्यांदा सुरुवात काय करतो आपण, आ आई बाबा असेच वाक्य बोलतो आपण. शक्यतो सुरुवातीला बा स्वर वॉवेल्स उच्चार करते, काय करते, वॉवेल्स, आणि नंतर कॉन्स्टंट उच्चार करते. मग वॉवेल्स जेव्हा होतो ना तेव्हा माझी जीभ हालत नाही, सरळ आवाज बाहेर येतो. आ ई, जीभ हालत नाही. हे जबडा आणि वरचा हलतो, अप्पर पार्ट लोअर पार्ट हलतो, ते त्याला त्या साऊंडला, त्या व्हायब्रेशनला काय करते, आकार देते. आणि जे साऊंड कुठून निघतो, म्हणजे आपली टंग जिथे टच होते, त्याला आपण दंत्य वर्ड म्हणतो. कधी वाचलं असं मला माहित नाही तुम्ही, दंत्य होय. इकडे बघ, हे त उच्चार करताना आपली जीभ दाताच्या मागेल्या भागाला टच होते बघा, त. जीभ धरून त म्हणून दाखवा बरं, तुम्हाला म्हणायचं टंग पकडायची, त म्हणून दाखवा, म्हणता येते. ठ हे दंत्य आहे, हे पुन्हा शिकवतो. काही कंठ गळ्यातून निघतात, काही स्वर जे आहेत ना, स्वरला काहीच लागत नाही, फक्त जबडा हलतो, ना
आ ए ई उ ऊ ए आय ओ औ. जी भाली का ती हवा जशा फक्त ते आपण काय केलं आपल्या तोंडाचं जे आहे ना असं असं म्हणजे आला आ आ ओ हे बदललं फक्त हे त्याने आकार दिला आवाजाला काय दिला आकार. हे साऊंड कुठे तयार होतो गोविंद हा साऊंड क्रिएट होतो तुमच्या कशामध्ये कशामध्ये लॅर्नॅक्स मध्ये वोकल कॉर्ड मध्ये कशामध्ये वोकल कॉर्ड मध्ये. ओके पॉइंट क्लिअर. हे झालं लॅर्नॅक्स. याच्यामध्ये टंग उपयोगाचे टीथ उपयोगाचे लिप्स उपयोगाचे आणि नसल कॅव्हिटी सुद्धा. द लॅर्नॅक्स ओपन इनटू द लायनोफार्नॅक्स थ्रू अ स्लिट लाईक ओपनिंग कॉल ग्लॉइटस. आता बघा इथे शब्द आहे ग्लोटिस आहे ग्लोटिस CLOTTS ग्लोटिस हा एक वर्ड आहे ग्लोटिस. ग्लोटिस कशाला लिहितात समोर लिहून घे वाटल्यास ग्लोटिस कशाला म्हणतात लिहून घेते तू म्हणजे ग्लोटिस. अशा कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवणं मस्त आहे ग्लोटिसची. लिहून घ्या ग्लोटिसचं. द लॅर्नॅक्स ओपन into कुठं ओपन होते बघ. द लॅर्नॅक्स ओपन इनटू ते कुठं ओपन होते द लॅनिगो द लॅनिगो फॉर्नॅक्स. लॅनिगो फॉर्नॅक्स. ओके लॅनिगो फॉर्नॅक्स through a slit like opening through a slit like opening that is called glottis. Okay that is called glottis. ठीक है that is called glottis. लेट आलीस गेलं. आणि उद्यापासून या क्लासला सत्यानाश करायचं नाही. वॉर्निंग हा लास्ट. मी 12वीच्या क्लासला सुद्धा बरं सांगतो. पहिल्या दिवशी मी हे केलं 6ला 5 आता 6चा क्लास आहे 6लाच यायचे 5 मिनिटं काय एखाद्या वेळेस कमी जास्त 30 मिनिटं लेट येतं का. हे सगळं सत्यानाश करताना ते तुम्ही तुमच्या लोकांनंतर करता नंतर मागाने बँड वाजवतात. मग ते राख लावायची आमची राख नाही लावायची. शिस्तबद्ध ठीक आहे. अजिबात क्लासला डिस्टर्ब करायला कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट. माझ्या घरी ये नाही ते नाही ते ऑलरेडी मग 5:45 मेसेज करून टाकायचं सर मी आज येऊ शकत नाही आय कॉन्ट कम टुडे. आधी सांगायचं सर येऊ शकत नाही. चला तर ग्लॉटिस शब्द लक्षात ठेवा ग्लॉटिस. आणि मग मागलं विचारायचं मागलं गेलं ना तुझं ते धंदे बंद करायचे. आता सुधारले ना तर त्यात पण चालायचं. तर ग्लॉटिस हे काय लक्षात ठेवा ना ग्लॉटिस दिस ओपनिंग ऑफ द ट्रॅचिया. तिची ओपनिंग कुठे होते ट्रॅचिया मध्ये. आता जर तुम्ही डायग्राम बघितली बघा ट्रॅचिया कुठे आहे बघा तुमच्या डायग्राम मध्ये बुकची पण हालत बेकार झाली. हे डायग्राम बघा ट्रॅचिया बघितलं आहे. ट्रॅचिया मध्ये ती ओपनिंग आहे कुठे आहे त्या ग्लॉटिसची ओपनिंग कुठे आहे ट्रॅचिया मध्ये. कुठे आहे ट्रॅचिया. ऑलरेडी मी काल 7 पार्ट दिले होते तुम्हाला अप्पर पार्ट मध्ये आणि लोअर पार्ट मध्ये 4 दिले होते. तर ट्रॅचिया कशामध्ये होता बघ लवकर. हा कशामध्ये होता यस कशामध्ये होता हा लोअर की अप्पर लोअर मध्ये होता ट्रॅचिया. मग त्या लोअर पार्ट मध्ये होता का अप्पर मध्ये चेक करून घे. लोअर वही उघड रे वही उघड वही त्याच्यामध्ये नाही बुक्स मध्ये नाही मी सिक्वेन्स दिली ना लोअर पार्ट अप्पर पार्ट काढ वही. कशामध्ये ट्रॅचिया मग अप्पर कसा म्हणलास
लोअर मध्ये कशामध्ये तर रितेश तर ओपनिंग ऑफ द ट्रॅचिया अँड वाईन पाईप इज गार्डेड बाय द लिप लाईक फ्लॅप कॉल एपिग्लॉटिस ते पानासारखं असते त्याला गार्ड करते सुरक्षा करते संरक्षण करते या ग्लॉटिसचं ते त्याला आपण म्हणतो एपिग्लॉटिस काय म्हणतो आपण एपिग्लॉटिस एपिग्लॉटिस ओके लक्षात घ्या एपिग्लॉटिस हे झालं कशाचं पण लॅर्नेक्स पॉइंट क्लिअर इथे डायग्राम आहे लॅर्नेक्सची पटकन काढून घेऊ इकडे नको पटकन फास्ट मध्ये काढ नाव लिहि पटपट चाललो पण म्हणजे दाखवणं मस्त आहे लॅर्नेक्स पटकन पुस्तक झालं तर लई बेकार झाली चल काढलो पण हे इथं काढतं हा ते पूर्ण करू त्याच कर ना